हाय फ्रेंड्स, मी वर्षा. तर आज आपण मस्त साबुदाण्याच्या अर्धी वाटी साबुदाण्यापासून मस्त असे ह्या पापड्या बनवल्या आहेत. साबुदाणा आपण भिजू घातला आहे 2-3 घंटे. काहीच नाही, फक्त 5 मिनिटांमध्ये ह्या पापड्या बनवून जातात. तुम्ही बघू शकता, छान अशा बनवल्या आहेत, छोट्या-छोट्या रंगबिरंगी. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये कलर टाकू शकता. हे बघा, एकदम पटकन होता, काहीच वेळ लागत नाही. तर चला आता तुम्हाला थोड्याशा तळून दाखवते. तर गॅसवरती कढई ठेवली, थोडंसं तेल टाकून ह्याने मस्त ह्या थोड्या टाकल्या. आता तुम्ही बघू शकता, मस्त ह्या फुगल्या आहेत, कलरफुल दिसत आहे. तर पटकनी बनवा, काहीच वेळ लागत नाही. खायला ह्या अतिशय चविष्ट लागतात. साबुदाणा आपण काही 2-3 घंटे भिजू पण नाही घातला, वेळ पण काही लागत नाही. अशाच थोड्याशा ह्या तळून घेते, तुम्हाला दाखवते. आता हे बघा, हे थोड्याशा तळून घेतल्या आहे मी, मस्त परात भरून शानी झाल्या आहेत. एकदम जेवढ्या होत्या त्यातल्या अर्ध्याच तळून घेतल्या. हे बघा, मस्त अशा झाल्या आहेत. चला आता हे किती कुरकुरीत झाले आहे तुम्हाला दाखवते. एकदम साईज बघा किती छोटी होती, आणि बघा आता मस्त अशा मोठ्या दिसत आहे. तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा, बेल आयकॉनला प्रेस करा. जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल. आता हे थोडंसं तोडून दाखवते, 2-3 घेते हातामध्ये. आता साबुदाण्याचे पापड बनवण्यासाठी मी ह्या अर्ध्या वाटी साबुदाणा घेतला. आता याला आपल्याला काही 3-4 घंटे भिजू नाही घालणं, फक्त आपल्याला ह्या मिक्सरमधून काढून घेणार आहे. एक मिक्सरचं भांडं घेतलं मी. तर अर्धी वाटी साबुदाणा आहे, तर म्हणून छोटं भांडं घेतलं. जास्त साबुदाणा असला तर भांडं थोडं मोठं घ्यायचं आणि थोडा मिक्सरमधून फिरून घ्यायचा. आता याचं झाकण लावून छान आपल्याला हा बारीक याची पावडर करून घ्यायची आहे. आता बारीक करून घेतला मी मिक्सरमधून, एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची, जाडसर नाही राहायला पाहिजे. हे बघा, नाही तर एका चाळणीनं गाळून घ्यायचं. हे बघा, एकदम पावडर करून घेतली. आता मी गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. एक वाटी घेतली मी, आणि वाटीच्या मापाने आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर मी यामध्ये 3 वाटी पाणी घालते. आता गॅस ऑन करून घेतली मी. आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. थोडासा पापड खार टाकते. आता हे छान असा उकळ आली पाण्याला की आपल्याला यामध्ये जो साबुदाणा आहे मिक्सरमधून काढलेला हा टाकायचा आहे. तर कंटिन्यू चम्मचने हलवत राहायचं, आणि तेव्हा थोडा साबुदाणा टाकायचा. कारण की साबुदाणा जो आहे तो पाण्यात टाकला की जास्त होतो. पहिले तर मिक्सरमधून काढला की थोडा होतो जास्त, नंतर तो पाण्यात टाकला की एकदम फुलून जातो आणि पाणी कम पडून जाते. आता अर्धी वाटी साबुदाण्यासाठी आपण 3 वाटी पाणी घेतलं, तुम्ही 4 वाट्या पण घेऊ शकता. आता कंटिन्यू हे ते गुठल्या जमून जातात, तर कंटिन्यू असं चम्मचने हलत राहू. त्याच्या जराशा पण गुठल्या नाही राहायला पाहिजे. गॅस एकदम कम करून घ्यायची, गॅस बंद नाही करून घ्यायची. कंटिन्यू असं चम्मचने हलवत राहायचं. एकदम बंदच करून टाकली की ते एकदम जास्तच घट होऊन जाते, थंड होऊन जाते. तर कंटिन्यू असं फिरत राहायचं. आणि तुम्हाला वाटलं की पाणी कुठे कम पडत आहे, जे गुठल्या ते फुटल्या नाही, तर त्यामध्ये थोडंसं गरम पाणी वरतून तुम्ही टाकून कंटिन्यू असं फिरून घेऊ शकता. आता हे बघा, हे पूर्ण गुठल्या मी एकदम गॅस कम करून घेतली आणि व्यवस्थित चम्मचने हलवून छाने पूर्ण गुठल्या ह्या पडून टाकल्या आहे. यामध्ये आता काहीच गाठा वगैरे काही दिसत नाही आहे. एवढ्या तेवढ्या बारीक दिसत असतील कुठे, पण आता ज्या मोठ्या गाठा आहे त्या काही दिसत नाही आहे. थोडासा आता जो साबुदाणा आहे तो आपण थोडासा पण भिजू नाही घातला, डायरेक्ट मिक्सरमधून काढला आणि टाकला. तर आपल्या जे पापड्या, त्या पापड्यांना पण चीर नाही पडली पाहिजे, तुकडे नाही झाले पाहिजे. त्यासाठी आपल्याला हे मिश्रण थोडा वेळ शिजू घालू नाही व्यवस्थित. तर गॅस कम करून घ्यायची आणि जास्त नाही, 5-6 मिनटं कंटिन्यू असं फिरून घ्यायचं, म्हणजे जे मिश्रण आहे ते छान असं शिजून जाईल. आता थोड्या वेळानंतर मी हे गॅस बंद करून घेतली आणि आता हे कढई खाली उतरून घेतली. आता हे वाट्या घेतल्या मी, या वाट्यामध्ये आपल्याला ते मिश्रण टाकून घ्यायचं आहे. ते 3 वाट्या घेतल्या. तर हे जे पापड्या आहेत आपल्याला मस्त अशा कलरफुल करायच्या आहेत. तर हे मिश्रण जे आहे गरमच ठेवू, थंड झाले की आणखी घट्ट होऊन जाते. तर पटकनी मी या वाट्यामध्ये हे मिश्रण काढून घेते. मिश्रण काढले की आपल्याला यामध्ये फूड कलर टाकायचा आहे. जे बी तुमच्या घरामध्ये कलर असतील ते तुम्ही घेऊ शकता. आता या 3 वाटीमध्ये हे मिश्रण मी काढून घेत आहे. त्यातली एक वाटी ही लहान आहे थोडी. पहिले आपण सर्व मिश्रण काढून घेतलं मी. आता थोडंसं कढईमध्ये आहे, तर हे आणखी यामध्ये टाकते. आता आपण यामध्ये फूड कलर टाकूया. थोडंसं मिश्रण मी कढईमध्येच राहू देते. आता जे मिश्रण आहे आपलं थंड नाही झालं पाहिजे, त्यासाठी पटकनी मी हा ऑरेंज कलर घेतला आणि हा आता थोडासा या वाटीत टाकते आणि कंटिन्यू असं फिरत राहू. त्याच्या गाठा वगैरे नाही राहायला पाहिजे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर घेऊ शकता, हिरवा पण घेऊ शकता याच्याऐवजी. कंटिन्यू असं फिरत राहू. आता हे बघा, व्यवस्थित मिक्स करून घेतला. आता थोडासा लाल कलर घेते. माझ्याकडे जे होते कलर तेच घेतले मी. आता यामध्ये लाल कलर टाकूया. हा पण कंटिन्यू फिरवत राहते. तर चम्मचनी कंटिन्यू असं हलवत राहू, नाही तर त्या कलरच्या पण अशा गाठा जमून जातात. आता हे बघा, व्यवस्थित हा कलर पण मी मिक्स करून घेतला. आता पहिले आपण व्हाईट टाकून घेऊ. एक कडकडीची मोठी अशी कॅरी बॅग होती माकडे, ते कट करून घेतली मी आणि तिला पुसून घेतलं व्यवस्थित. आणि हे एक छोटा चम्मच घेतला. या चम्मचच्या साहाय्याने आपल्याला हे छोट्या अशा पापड्या बनवून घ्यायच्या आहे. तुमच्याकडे असा चम्मच नसला तर आपला जो स्टीलचा चम्मच राहते पोहे खायचा तो घ्यायचा, आणि जास्त नाही, फक्त एक चम्मच टाकायचं. आपल्याला सर्व एका साईजच्या मस्त अशा ह्या छोट्या पापड्या करून घ्यायचा आहे.
आणि तुम्हाला हे असं जाडसर दिसत असेल, पण जेव्हा हे वाळतात ते एकदम कागदासारख्या पातळ होऊन जातात. साबुदाणा पापड, रवा पापड, बरेच वेगवेगळे तांदळाचे पापड वेगवेगळ्या पद्धतीचे मी बनवले आहे. भाताचे पण पापड बनवले आहेत. तुम्हाला बघायचं असेल तर माझ्या चॅनलवर तुम्ही बघू शकता. खूप मस्त असे पापडाचे व्हिडिओ आहेत. एकदम पांढरे शुभ्र असे साबुदाण्याचे पापड पण बनवले आहेत मस्त, तर ते पण बघू शकता. रवा पापड बऱ्याच लोकांना जमत नाही, तुकडे पडतात. ते परफेक्ट रव्याचे पापड कसे करायचे, अजिबात तुकडे नाही पडले पाहिजे, तर त्याचे व्हिडिओ अपलोड केले आहे मी. तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता. अर्धा किलो 1-1 किलोचे पापड बनवले आहे. आता मस्त या चम्मचच्या सहाय्याने मी हे सर्व असे हे पापड्या बनवून घेते. आता हे बघा सर्व मी ह्या बनवून घेतल्या आहे. आता बाहेर खूपच वारा चालू होता माझ्या, तर मी ही इथं घरातच आथरून दिले आहे आणि दिसत पण बघा मस्त. आता मी हे 2-3 घंटे इथंच सुकू देते, नंतर मी हे बाहेर घेऊन आली आहे. आता हे बघू शकता तुम्ही, थोडंसं ऊन लागलं याला. आता हे असे पलटून दाखवते थोडे तुम्हाला. हे बघा आतमधून पूर्ण ओलेच आहे, खालच्या बाजूनी असे सर्व पलटून घेते. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा, बेल आयकॉनलाही प्रेस करा. जेव्हा बी मी व्हिडिओ अपलोड करीन तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल. आता हे व्हाईट हे पण पलटून घेते. आता हे लाल, तर थोडंफार ऊन येते, नंतर मी हे थोडीशी सुकली की एका भांड्यामध्ये काढून घेईन आणि कडकडी उन्हामध्ये हे वाळू घालीन. आता मी दिवसभर मस्त हे आणि 2 दिवस हे मस्त वाळू घातले, छान वाळले आहे. तुम्ही बघू शकता एकदम कागदासारखे पातळ दिसत आहे हे आणि मस्त झाले आहे. तुम्ही बघू शकता मस्त. जेव्हा आपण मिश्रण टाकत होतो तर तेव्हा असं वाटत होतं की लय जाड होतील, पण अजिबात जाड नाही झाले, एकदम कागदासारखे पातळ झाले. चला तर आता आपण ह्यांना तळून घेऊया. तर ही जी पापड्यामध्ये आपण कलर टाकतो फूड कलर, तर हे सुके जे पावडरचे असतात ना ते टाकायचे, ते जास्त दिवस टिकणारे कलर असतात. तर हे टाकायचे, असे लिक्विड राहतात ते नाही टाकायचे, कारण की पापड ज्यात लगेच खतम होत नाही. 6 महिने 1-1 वर्ष पापड टिकवतो आपण. आता तेल गरम करायसाठी ठेवलं मी. आता एक पापडी टाकून बघते याच्यामध्ये. आता तेल गरम झालं आहे, काढून घेते हिला. आता थोड्या घेते झाऱ्यामध्ये आणि टाकते. तेल चांगलंच गरम झालं आहे, तर या झाऱ्यामध्ये पण 1-2 पापडी अटकून गेली आहे, तर ते राहू देते आता. आणि हे जे तळल्या गेले आहेत हे काढून घेते पटकनी, प्लेटमध्ये काढून घेते. आता दुसरा झारा घेतला मी आणि हे पण थोड्याशा घेतल्या, जास्त नाही घेऊ. तेल बी कमीच घ्यायचं, तेल खूप कमी लागते. आणि अशा प्रेस करून घेते, म्हणजे गोल वाकड्या तिकडे थोड्याशा होतील नाही. ते छोटी साईज आहे तर लगेच वाकड्या होऊन जातात, तसं काही नसते. जो मोठा पापड राहते पापड आपले ते वाकडे होत नाही, पण हे छोट्या साईजवाले लगेच तेलात टाकलेस की वाकडे तिकडे होऊन जातात. आता हे अशाच मी थोडेफार तळून घेते, पूर्ण नाही तळून घेणं, थोड्याशाच तळते. तर आवाजाला थोडंसं तुम्हाला बाहेरचा आवाज येत असेल, थोडंसं डिस्टर्ब होत असेल तर प्लीज आवाजाला इग्नोर मारजा, कारण की माझा माईक खराब झालेला आहे. तुम्हाला इथं ट्रॅफिक मुलांचा खेळायचा याचा त्याचा थोडासा आवाज येत असेल तर थोडा आवाजाला इग्नोर मारजा. आता हे थोड्या तर ह्या पापड्या जे आहेत हे एक वेळा बनवून बघा. हे लहान मुलं पण बनवतील, एवढा साध्या सिंपल तरीका आहे हा एकदम. तुम्ही लहान मुलांना पण टाकायला असाल तर ते टाकून घेते आरामशीर, मस्त होता. खायला बी छान लागता, पोरं पण आवडीनं खाता. तर हे बनवले होते मी, तर माझ्या घरामध्ये हे अर्ध्या घंट्यातच चेक झाल्या आणि पूर्णचे पूर्ण नाही तळून घेतले, फक्त अर्ध्या तळून घेतल्या. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही वेळात वेळ काढून रेसिपीचा व्हिडिओ बघितला